काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. मागच्या अनेक वर्षाच्या अनुभवाच्या आधारावर आमचं असं म्हणणं आहे की हा जो कालावधी असतो, ह्या कालावधीमध्ये फार मोठी गौ तस्करी होते आणि गौ हत्या होते. बकरी ईदच्या नावाखाली गायीची कत्तल आणि गायीची तस्करी याला कसा आळा घालायचा, महाराष्ट्र शासनाने प्रदेशामध्ये गौ हत्येवरती प्रतिबंध केलेला आहे, गौ तस्करीवरती प्रतिबंध आहे, गायीला राज्यमाता घोषित केलेला आहे. की सरकारची ही जबाबदारी आहे की ह्या दरम्यान बकरी ईदच्या नावावरती एकही गाय कापल्या जाणार नाही, याची दखल सरकारने घ्यावी, सुनिश्चित करावं. पोलीस प्रशासन आणि बाकीचं प्रशासन यांनी सतर्क राहून आपली यंत्रणा सतर्क करावी. आमचे कार्यकर्ते तर जे काही करायचं आहे, पकडायची धकडायची जे काही कार्यवाही आमचे नेहमी कार्यकर्ता करतातच, ते करतीलच. पण महाराष्ट्र शासनाचा नियम आहे, कायदा आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे, त्यांनी ती करावी. सर, कार्यकर्ते काही ठिकाणी गोतस्करी थांबवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, चेकपोस्ट लावणार आहेत, त्याच्याबद्दल काही निर्णय झाला? निर्णय काय, तो आमचं नेहमीचंच काम आहे, रोजचं काम आहे आमचं. ते पार्श्वभूमीवर काय वेगळं? आमचं रोजचं काम आहे ते. आम्ही रोजच करतो गौरक्षा, रोज गौरक्षा करतो आम्ही, रोज ट्रक पकडतो, रोज गौशाळेमध्ये गायी पोचवतो. पोलीसमध्ये काही FIR होतात, काही नाही होत. हे रोजचंच काम आहे. काही नवीन म्हणजे फक्त म्हणजे काय बकरी ईद आली आहे म्हणून जास्त त्याच्यामध्ये लागायची गरज नाही, रोजचं काम आहे. तुमचा आक्षेप असा पण आहे की हे ज्या बकरी ईदच्या निमित्तानं बकरे कापले जातात, त्याचं रक्त हे नदीमध्ये मिसळतं आणि पर्यावरणाची हानी होते, हे काय नेमकं? पर्यावरणाला नुकसान हे होतंच. आणि माझा तर या पर्यावरणविद जे आहे, जे पर्यावरणाच्या नावाखाली सगळी आपली पॉलिटिक्स करतात, त्यांना असं म्हणणं आहे, त्यांना माझा प्रश्न आहे की आम्हाला तुम्ही इको फ्रेंडली गणपती बसवायला सांगता, नदीमध्ये गणपती विसर्जन करायला थांबवता, इको फ्रेंडली होळी करायला सांगता, रंगाची आणि पाण्याची होळी खेळू नका आम्हाला सांगता, फटाके नका फोडू म्हणून असं आम्हाला सांगता. तेव्हा तुम्ही हेही सांगायला पाहिजे की बकरी ईदमध्ये बकरी नका कापू, त्यांनी पर्यावरणाला नुकसान होतं, त्यांनी सांगायला पाहिजे. ते का नाही सांगत? यावेळेला का चूप राहतात? हा प्रश्न आहे त्यांच्याशी. पण मुस्लिम धर्मियांसाठी बकरा ईदला बकरा कापणं हे पवित्र आहे, त्यांच्या धर्मात जर ते पवित्र असेल तर आपल्याला माझी जे माहिती आहे आणि मी काही लोकांशी जी बोलणी केलेली आहे त्याप्रमाणे कुराणमध्ये बकरा कापून बकरी ईद करणे असा काही उल्लेख नाही आहे, असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. तर मग त्यांनी विचार करावा त्याचा. आणि बकरी ईद करायची आहे तर बकरी, मग गाय कशाला, गाय कसे कापले जाते? मग मी इकडे मध्य प्रदेशामध्ये जेव्हा होतो तेव्हा तो उंट कापून टाकला. तर बकरा ईद करता की उंट ईद करता, हाही एक प्रश्न आहे. राज्यात जी काही सरकार आहे ती तुमच्या विचाराची बकरी ईदला गोवंश कापू नये यासाठी तुम्ही काही सरकारला निवेदन करणार आहात का? कारण पोलीस गृह खातं देखील आता भाजप हे जे काही बोलून राहिलो आहे हे कशा करता बोलून राहिलो? सरकारलाच सांगतोय ना, सरकारलाच प्रश्न आहे ना की त्यांनी बनवलेल्या नियमाचं पालन त्यांनीच करायचं आहे. सरकारने बनवला नियम, सरकारने राजमाता घोषित केली, सरकारने गोहत्येवरती प्रतिबंध लावलाय, सरकारनेच त्याला थांबवावं. अल्पसंख्याक आयोगानं म्हटले गोवंश हत्याबंदी कायद्याचं जे आहे ते सगळ्यांनी जे आहे ते पालन करायला पाहिजे. मात्र बकरा कापणीला विरोध जे असणार आहे त्याला जे म्हणजे हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल या दोघांचंही व्यावसायिकपणे जे आहे ते नुकसान होणार यामुळे. असं मी व्यवसायाकरता नाही बोलत आहे. मी माझा प्रश्न पर्यावरण विधानशी आहे. इतक्या वर्षापासून बकरी ईद होऊन राहिली, काही प्रश्न आला का? समोर नाही आला ना. हे जे पर्यावरणविद आम्हाला जे ज्ञान देतात की पर्यावरणाला नुकसान होतो, ते यांना का नाही देत, हा माझा प्रश्न आहे.
बरं, मग तुमच्या संकल्पनेतून कशी ती ईद साजरी केली गेली पाहिजे? इको फ्रेंडली करावी त्यांनी पण, म्हणजे जसं आम्हाला इको फ्रेंडली म्हणतात तसं त्यांनी पण इको फ्रेंडली करावी. आपल्याच विचारांचं सरकार असताना हे सगळं अपयश येते असं वाटत आहे का? मग तुम्हाला वारंवार का सांगावं लागतं? तुम्ही म्हणता रोज आम्ही गोरक्षेसाठी उभं राहतो, तर अशी वेळ काय येते? सरकार असतं, सरकार प्रशासन चालवत असतं, प्रशासनामध्ये काही लोक आहेत भ्रष्ट, त्याच्यामुळे हे सगळं होतं. तर ते त्यांचे कान उघडणी करणं हे आमचं काम आहे. MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. MDH